गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA थर्ड इयरच्या गृहविज्ञान विषयाच्या तासिकेसाठी आपण आता या ठिकाणी आलेलो आहोत. आपला 5व्या सेमिस्टरचा पेपर नंबर 10वा गृहयोजना आणि आंतरसजावट याच्यामध्ये आपण प्रकाश योजना आणि वायू योजना या युनिटला सुरुवात केलेली आहे. तर यामध्ये प्रकाश योजना आपण बघत असताना या पूर्वीच्या मुद्द्यानंतर आता आपण आज जो मुद्दा अभ्यासणार आहोत तो मुद्दा आहे की विविध खोल्यांमधील प्रकाश योजना ही कशी असायला पाहिजे किंवा वेगवेगळ्या खोल्यांमधील प्रकाश योजना या संदर्भातली माहिती किंवा या संदर्भातली चर्चा आपण आजच्या या तासिकेमध्ये करणार आहोत. तर आजच्या तासिकेमध्ये आपण वेगवेगळ्या खोल्यांमधील प्रकाश योजना या संदर्भात बोलणार आहोत. घरात वेगवेगळ्या प्रकारच्या खोल्या असतात आणि कुठलीही प्रकाश योजना म्हणजे जसं आपण प्रकाश योजनेचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत तर एकच प्रकाश योजना ही आपल्या संपूर्ण घरासाठी सुटेबल होत नाही किंवा सुसंगत अशी होऊ शकत नाही, कारण की प्रत्येक खोलीचं कार्य हे वेगवेगळं असतं आणि कार्यानुसार प्रकाशाची आवश्यकता ही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन प्रकाश योजना ही खोल्यांमध्ये करायला पाहिजे. दैनंदिन कामासाठी तसेच प्रासंगिक कार्यासाठी वेगवेगळा प्रकाश हा लागत असतो, म्हणून त्या कामाची स्वरूप त्याची प्रासंगिकता हे बघूनसुद्धा आपल्याला प्रकाश योजना ही निवडावी लागत असते किंवा त्याच्यानुसार त्याची सोय जी आहे ती आपल्याला करावी लागत असते. योग्य दिशेने व योग्य प्रकारची प्रकाश योजना केल्यास त्या ठिकाणी कार्य करणं जे आहे ते त्या व्यक्तीला सोपं जात असतं. म्हणजे त्या ठिकाणी जे काम त्यांना करायचं आहे ते काम करणं त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सोपं जातं. जसं उदाहरणार्थ लिहिणे, वाचणे, भरतकाम करणे, शिवणकाम करणे, स्वयंपाक करणे, याच्याशिवाय इतर काही गोष्टी असतात जसं पेंटिंग करणे, गाण्याचं एखादं इन्स्ट्रुमेंट वगैरे वाजवणे, यासारख्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रकाशाची आवश्यकताही असते. म्हणजे वेगवेगळं स्वरूप म्हणजे काय, तर त्या प्रकाशाची तीव्रता किंवा त्या प्रकाशाची स्थिरता, या जे काही प्रकाश योजनेची तत्त्व आपण बघितले होते त्याच्यानुसार वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रकाशाची आवश्यकता असते आणि मग त्याच्यानुसार त्या ठिकाणी प्रकाश योजना ही केलेली असली पाहिजे. काही कामं अशी असतात जिथं खूप साऱ्या प्रकाशाची गरज असते, जसं उदाहरण आपण आत्ता घेतलेलं आहे. परंतु काही कामं अशी आहेत की ज्या ठिकाणी लख्ख उजेडाची गरज नसते किंवा लख्ख प्रकाशाची गरज नसते. तर अशी कामं कोणती आहेत, तर साधारणपणे बैठक खोलीत बसून गप्पा मारणे, जेवण करणे, दूरदर्शनवरती एखादा कार्यक्रम बघणे, यासारख्या गोष्टींसाठी लख्ख अशा प्रकाशाची आवश्यकता नसते. त्या ठिकाणी मंद स्वरूपाचा प्रकाश असला तरीही त्या ठिकाणी चालू शकते. म्हणजे आपलं काम काय आहे त्याच्यानुसार देखील आपल्याला प्रकाशाची आवश्यकता ही कमी किंवा जास्त प्रमाणात त्या ठिकाणी पडत असते. सोबतच आपल्या खोलीचा आकार काय आहे आणि आपण त्या ठिकाणी कोणतं काम करणार आहोत याचा देखील आपल्या प्रकाश योजनेवरती परिणाम होतो. म्हणजे आपल्या खोलीचं कार्य काय आहे आणि आपल्याला तिथे काय काम करायचं किंवा खोलीचा आकार कोणता आहे याच्यावर देखील प्रकाशाची तीव्रता, स्थिरता ह्या गोष्टी विसंबून राहतात किंवा अवलंबून राहतात आणि त्याच्यानुसार मग आपल्याला त्या ठिकाणी कृत्रिम प्रकाश योजना करताना ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की कोणत्या स्वरूपाच्या प्रकाश योजनेची किंवा कोणत्या प्रकारच्या प्रकाश योजनेची गरज ती खोलीसाठी आहे, त्या कामासाठी आहे, त्या व्यक्तीसाठी आहे. तर अशा पद्धतीने खोल्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रकाश योजना हे आपल्याला कराव्या लागत असतात. सोबतच त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि सजावट हा दृष्टिकोनसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता आपल्या घरामध्ये वेगवेगळे भाग असतात, तर ह्या प्रत्येक भागामध्ये कशा स्वरूपाची प्रकाश योजना ही गरजेचं आहे हे आपण आता या ठिकाणी चर्चा करूया. तर पहिलं म्हणजे आपला प्रवेशद्वार किंवा प्रवेश कक्ष, ज्याला एंट्रन्स असं म्हटलं जातं. तर प्रवेशद्वार किंवा प्रवेश कक्ष जो आहे तो साधारणपणे कंपाऊंडच्या गेटपासनं ते आपल्या घरात येण्याच्या दरवाजापर्यंतचा जो भाग असतो तो म्हणजे आपला प्रवेश
द्वार आहे किंवा प्रवेशाचं कक्ष आहे. तर ज्या संबंधीची माहिती जी आहे म्हणजे इथपर्यंतचा जो भाग आहे याच्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित आणि स्पष्ट असं दिसायला हव्या, की जसं आपल्या घराचे नाव, त्याच्यानंतर आपल्या घराचा नंबर किंवा आपल्या घराचा ॲड्रेस किंवा फ्लॅट नंबर, ओनरचं नाव, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे घरमालकाच्या नावाचा बोर्ड, त्याच्यानंतर दारावरची घंटी म्हणजे ती इलेक्ट्रिसिटीची बेल असेल किंवा कुठलीही बेल असेल, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि सोबतच जर ह्या दरम्यान म्हणजे गेटपासनं घरापर्यंतच्या दरम्यान जर काही पायऱ्या असतील, थोडाफार जिना असेल, तर या सर्व ठिकाणावरती योग्य आणि लख्ख प्रकाशाची गरज असते. कारण की ॲड्रेस हा येणाऱ्या व्यक्तीला स्पष्ट दिसला पाहिजे, ओनरचं नाव हे स्पष्ट दिसायला पाहिजे. हे सगळं सहजपणे स्पष्ट जर दिसलं तर रात्रीच्या वेळेस एखादी अपरिचित व्यक्ती जरी त्या ठिकाणी आली तरी त्या व्यक्तीला घर म्हणजे ज्या ठिकाणी त्याला जायचं आहे तो ॲड्रेस त्या व्यक्तीला त्या ठिकाणी स्पष्ट असा होईल. म्हणजे अशा प्रकारची प्रकाश योजना ही एंट्रन्सच्या जागेवरती असली पाहिजे. फाटकाच्या दोन्ही बाजूला म्हणजे आपलं जे गेट आहे त्याच्या दोन्ही बाजूला बल्बची व्यवस्था असायला पाहिजे. आणि याच्यामुळे काय होतं की त्या बल्बचा उजेड जो आहे तो आपल्या अंगणामध्ये आत आणि बाहेर म्हणजे आपल्या घराच्या अंगणामध्ये आणि बाहेरच्या परिसरामध्ये योग्य पद्धतीने पडत असतो आणि मोकळी जागा जी आहे ती त्या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात येत असते. परंतु हे जे काही गेटच्या बाहेर म्हणजे गेटच्या बाजूच्या वॉलवरती आपण जे काही दिवे लावत असतो हे दिवे जलप्रतिबंधक शेड्सनी झाकलेले असले पाहिजेत. कारण की पावसामध्ये त्याला हानी जी आहे ती त्या ठिकाणी पोहोचू शकते. शिवाय त्याची वायरिंग पण जी आहे ती जलप्रतिबंधक असली पाहिजे जेणेकरून पावसाच्या पाण्याचा त्याच्यावरती कुठल्याही स्वरूपाचा परिणाम जो आहे तो होणार नाही. आणि तसा काही परिणाम झाला तर त्याचा जो विपरीत म्हणजे त्याचा जो उलटा परिणाम जो आहे तो आपल्या संरक्षणाच्या बाबतीत आणि आपल्या घराच्या सौंदर्याच्या बाबतीत त्या ठिकाणी दिसून येत असतो. म्हणून साधारणपणे गेटच्या वरती लावलेले जे काही दिवे असतील त्याला जल प्रतिबंध म्हणजे वॉटर रेझिस्टन्स जे आहे त्याचे शेड असले पाहिजेत आणि त्याच स्वरूपाची वायरिंग ही त्या ठिकाणी केलेली असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे येतो वरांडा. हा साधारणपणे या भागामध्ये पुरेसा असा प्रकाश असला पाहिजे. या प्रकाशाची गरज या ठिकाणी याच्यासाठी असते की या वरांड्यामध्ये म्हणजे साधारण आपल्या बैठक खोलीच्या एंट्रन्स पूर्वीचा जो भाग असतो तो जो वरांडा आहे त्या ठिकाणी आपण साधारणपणे पादत्राणे ठेवण्याची जागा जी आहे ती त्या ठिकाणी करत असतो किंवा छोटं मोठं वेटिंग वगैरे सारख्या गोष्टी त्या ठिकाणी आपण बसत असतो. म्हणून अशा ठिकाणी योग्य प्रकाश असायला हवा की जेणेकरून घरातल्यांना आणि बाहेरच्या व्यक्तींना देखील त्या ठिकाणी पुरेशा प्रकाशामुळे तिथल्या वस्तू दिसण्यासाठी सोयीस्कर जाईल. आणि म्हणून वरांड्यामध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाच्या लाईटची व्यवस्था जी आहे ती त्या ठिकाणी असली पाहिजे. त्याच्यानंतर आहे घरातला जिना. तर जिन्यामध्ये विशिष्ट प्रकारची प्रकाश योजना ही केली जायला पाहिजे. कारण जिन्यात चढणे आणि उतरणे या दोनही गोष्टी करताना त्या जिन्याच्या खालच्या बाजूला आणि जिन्याच्या वरच्या बाजूला म्हणजे 2 वे स्विच जे आहे ते त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे खालून वरती जाणाऱ्या व्यक्तीला ते बटन खाली दाबून तो बल्ब जो आहे तो लाईट जो आहे तो चालू करता यायला पाहिजे आणि वरती गेल्यानंतर तो त्याला बंद करता यायला पाहिजे किंवा वरच्या माणसाला देखील तो चालू बंद करता यायला पाहिजे. म्हणून अशा स्वरूपाची 2 ठिकाणच्या स्विचची व्यवस्था ही जिन्याच्या लाईटिंगच्या संदर्भात असली पाहिजे. आणि पुरेसा उजेड देणारा सावलीचा जास्त प्रभाव निर्माण न करणारी प्रकाश योजना ही जिन्याच्या ठिकाणी केलेली असली पाहिजे. म्हणजे ज्याच्यामुळे पायऱ्या ज्या आहेत त्या चढणाऱ्या उतरणाऱ्या व्यक्तींना स्पष्ट दिसतील आणि सावल्यांचा त्रास त्या ठिकाणी त्यांना होणार नाही. आणि भरपूर प्रकाश देणारा बल्ब किंवा ट्यूब जी आहे ती पायऱ्यांच्या ठिकाणी लावली पाहिजे. आजकाल नवीन याच्यानुसार पायऱ्यांच्या बाजूला म्हणजे पायऱ्यांच्या मध्ये आणि पायऱ्यांच्या बाजूला छोटे छोटे बल्ब्स म्हणजे पायरी आपल्याला त्या ठिकाणी स्पष्ट दिसते. पूर्ण उजेड नसला तरी त्या ठिकाणी आपल्याला पायऱ्या म्हणजे याच्यामध्ये त्या जिन्याचं सौंदर्य देखील या ठिकाणी वाढवण्यासाठी अशा स्वरूपाच्या लाईटिंगचे सध्या घरामधल्या जिन्यासाठी वापर केला जातो आहे.
त्याच्यानंतर आहे बैठक खोली. आता ही जी बैठक खोली आहे ही घरातील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. यालाच आपण स्वागत कक्ष किंवा बाहेरून येणाऱ्या लोकांची बसण्या उठण्याची जी सोय आहे ती साधारणपणे या खोलींमध्ये केली जाते. तर या व्यक्तींना या खोलीचा व्यवस्थेचा परिणाम जो आहे तो व्यक्तीच्या मनावरती प्रभाव टाकून जात असतो. म्हणजे बैठक खोलीवरून अंतर्गत घराचा बद्दलचं मत जे आहे ते साधारणपणे लोकांचं तयार होत असतं आणि म्हणून बैठक खोलीला घरामध्ये खूप महत्त्वाचे असं स्थान दिलेलं आहे. तर बैठक खोलीची भिंती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्सने सजवलेल्या असतात किंवा वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू त्या ठिकाणी ठेवलेल्या असतात. मग शोकेस असेल किंवा आणखी काही स्टँड वगैरे ठेवून त्याच्यावरती वस्तू वगैरे ठेवलेल्या असतील तर या प्रमुख सजावटीच्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंवरती स्पॉटलाईट लावला पाहिजे की ज्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष जे आहे त्या आपण केलेल्या सजावटीकडे वेधून घेतलं जाईल किंवा ती केलेली सजावट जी आहे ती लोकांना दिसेल. या खोलीमध्ये सर्वसाधारण प्रकाश योजना असावी. भिंतीवरती संपूर्ण ट्यूबलाईट लावावेत. सजावटीमध्ये जर भर घालायची असेल तर त्या उद्देशाने स्पॉटलाईटचा किंवा आणखी इतर कलर लाईटचा या ठिकाणी उपयोग करून आपण या खोलीमध्ये योग्य पद्धतीने प्रकाशाची व्यवस्था जी आहे ती करायला पाहिजे. आपण केलेल्या सजावटीची आकर्षकता म्हणजे जे काही पेंटिंग्स लावलेत, जे काही वॉल हँगिंग्स लावलेत किंवा ज्या काही वस्तू ठेवल्यात या वस्तूंची सजावट कमी होणार नाही या गोष्टीकडे मात्र कटाक्षाने पाहिलं पाहिजे किंवा त्या कटाक्षाने तपासल्या गेल्या पाहिजे. कोपऱ्यामध्ये किंवा 2 सोफ्यांमध्ये साधारणपणे उंच असं स्टँड असणारा टेबल लॅम्प हा बैठक खोलीमध्ये असायला पाहिजे. कोपऱ्यामध्ये किंवा लिहिण्या वाचण्याच्या जागेवरती साधारणपणे टेबल लॅम्प न ठेवता हँगिंग लॅम्पचा वापर जो आहे तो बैठक खोलीमध्ये असायला पाहिजे की जेणेकरून त्या खोलीच्या प्रकाश योजनेसोबतच त्या खोलीच्या सौंदर्यामध्ये देखील त्या ठिकाणी भर पडण्यासाठी मदत होईल. अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे बल्ब्स जे आहेत ते साधारणपणे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत किंवा मिळू शकतात. बरेचदा आपण दूरदर्शन बैठक खोलीमध्ये म्हणजे दूरदर्शनचा जो संच असतो किंवा टी व्ही जो असतो आपला तो आपण बैठक खोलीमध्ये लावलेला असतो किंवा बैठक खोलीमध्येच ठेवलेला असतो. तर दूरदर्शन बघताना साधारणपणे तीव्र उजेडाची किंवा तीव्र प्रकाशाची गरज असते. अशा मंद प्रकाशासाठी पडद्याच्या फिल्मेंटचा किंवा त्याच्यावरच्या खालच्या दिशेने ट्यूबलाईट जी आहे ती लावावी. म्हणजे अप्रत्यक्ष प्रकाश योजना या खोलीमध्ये पसरेल आणि त्याच्यामुळे दूरदर्शन बघण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी थोडंसं डोळ्याला त्रासदायक होणार नाही आणि ताण पडणार नाही आपल्या डोळ्यांवरती. आजकाल बाजारामध्ये तीव्रता कमी करण्यासाठी एक उपकरण मिळतं आहे ज्याला डिमर असं म्हणतात. तर याचा उपयोग बैठक खोलीकरता करू शकतो ज्याच्यामुळे मंद प्रकाशाची प्राप्ती जी आहे ती आपल्याला बैठक खोलीमध्ये या डिमरच्या मदतीने प्राप्त होईल. बैठक खोलीकरता विविध प्रकारच्या झुंबरांचा देखील वापर केला जातो. म्हणजे काचेच्या माध्यमातून वेगवेगळ्या आकारांचे पार्टिकल्स लावून त्याच्यामध्ये लाईटिंग केलं जातं. तर त्या स्वरूपाच्या झुंबरांचा वापर देखील बैठक खोलीतील प्रकाश योजनेमध्ये केला जाऊ शकतो किंवा तो छान दिसतो. बैठक खोलीच्या लाईट्स जे आहेत ते सर्व लाईट्स एकाच वेळेस सुरू करण्याची गरज नसते. म्हणजे ज्या ठिकाणी काम करायचं आहे त्या ठिकाणी किंवा आकर्षक केंद्र जे आहेत आपल्या खोलीचे त्या ठिकाणी आपण योग्य पद्धतीने किंवा मंद स्वरूपाचा लाईट जो आहे तो त्या ठिकाणी लावू शकतो. म्हणजे त्या ठिकाणचं प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी निर्माण होईल, सजावटीत भर पडेल आणि त्या ठिकाणी घडणारी जी कामं आहेत किंवा करावी लागणारी जी कामं आहेत त्या कामांना देखील योग्य पद्धतीने त्या ठिकाणी न्याय जो आहे तो देता येईल. त्याच्यानंतर आहे शयनकक्ष. शयनकक्ष म्हणजे बेडरूम म्हणजे झोपण्याची खोली. तर शयनकक्षाचा उपयोग साधारणपणे झोपण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी केला जात असतो. आरामासोबत झोपण्यासोबत या ठिकाणी लिहिणे, वाचणे, अभ्यास करणे
त्याच्यानंतर विणकाम करणे, दूरदर्शन पाहणे, गप्पा मारणे, इस्त्री करणे किंवा आणखी छोटी छोटी कामं देखील या बेडरूममध्ये किंवा या शयनकक्षामध्ये केली जात असतात. तर यासारख्या विविध कामासाठी कार्याला अनुरूप अशी प्रकाश योजना या रूममध्ये असायला पाहिजे. साधारणपणे प्रसाधन करताना ड्रेसिंग टेबलचा उपयोग केला जातो आणि ड्रेसिंग टेबलचा उपयोग करत असताना ड्रेसिंग टेबल समोर बसणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती लाईट येईल अशा स्वरूपाने लाईटची व्यवस्था ही ड्रेसिंग टेबलच्या वरच्या दिशेने असली पाहिजे, की जेणेकरून व्यक्तीच्या चेहऱ्यावर जेव्हा लाईट पडतो तेव्हा त्याला समोरच्या आरशामध्ये स्वतःचा चेहरा हा स्पष्ट दिसण्यासाठी मदत होत असते आणि त्याच्यामुळे त्याच्या प्रसाधनाच्या कार्यामध्ये अडथळा जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. साधारणपणे या ठिकाणी CFL बल्बच्या टेक्नॉलॉजीच्या बल्बचा वापर करायला पाहिजे, की जेणेकरून या ठिकाणी ऊर्जेची बचत होईल. हे बल्ब जरी महागडे असले तरी त्याच्यामुळे आपल्या युनिटमध्ये फरक पडतो आणि त्याच्यामुळे आपलं विजेचं बिल जे आहे ते आपल्याला कमी येत असतं. शयनकक्षामध्ये साधारणपणे लख्ख प्रकाशाची आवश्यकता नसते. त्या ठिकाणी मंद आणि सौम्य प्रकाश असला तरीही त्या ठिकाणी चालू शकतं, की ज्याच्यामुळे डोळ्याला शांतता आणि वातावरणात आल्हाददायकपणा जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारे योग्य असणाऱ्या लाईटच्या प्रकाराचा उपयोग जो आहे तो बेडरूमसाठी किंवा शयनकक्षासाठी करायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे स्वयंपाक खोली. स्वयंपाक खोलीमध्ये गृहिणीचा हा खूप सारा वेळ जो आहे तो त्या ठिकाणी जात असतो. तिच्या दृष्टीने ही खोली जी आहे या खोलीतील प्रकाश योजना ही खूप महत्त्वाची असते. या खोलीमध्ये स्वच्छ आणि समान आणि सारखा प्रकाश या ठिकाणी असायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी या ठिकाणी ट्यूबलाईट्सचा उपयोग करायला पाहिजे. कार्यस्थळ जे विशेषतः म्हणजे स्वयंपाकाचा ओटा, स्वयंपाकाची तयारी करण्यासाठीची जागा यासारख्या ज्या गोष्टी आहे या ठिकाणी पुरेसा प्रकाश पडेल अशी प्रकाश योजना या ठिकाणी असायला पाहिजे. गृहिणीची कार्यक्षमता ही साधारणपणे त्या ठिकाणच्या प्रकाशावरती अवलंबून असते. त्याच्यामुळे त्या पद्धतीने त्या ठिकाणी स्वयंपाकाच्या दृष्टीने विविध कामे जी करावी लागत असतात, जसं डाळ तांदूळ निवडणं किंवा आणखी इतर गोष्टी ज्या आहेत, भाज्या निवडणं, कटिंग करणं यासारख्या गोष्टींसाठी जास्त तीव्र प्रकाशाची आवश्यकता असते. त्याच्यामुळे त्या पद्धतीचा प्रकाश जो आहे तो त्या काम करण्याच्या जागेवर म्हणजे ओट्याच्या जवळ किंवा तयारी करण्याच्या जागेजवळ अशा स्वरूपाच्या लाईट त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्यामुळे स्वयंपाक खोलीची क्रिया करताना त्या ठिकाणी कुठल्याही स्वरूपाची बाधा जी आहे ती व्यक्तीला त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला निर्माण होणार नाही. सोबतच स्वयंपाकाच्या जागेवरती सावल्या निर्माण होणार नाही अशा स्वरूपाच्या प्रकाश योजनेची आवश्यकता या ठिकाणी असली पाहिजे. साधारणपणे नवीन टेक्नॉलॉजीचे बल्ब्स किंवा ट्यूब जे आहेत ते या ठिकाणी वापरली पाहिजे. या ठिकाणी साधारणपणे स्वच्छ आणि पांढऱ्या प्रकाशाची आवश्यकता जी आहे ती त्या ठिकाणी असते. म्हणून या स्वरूपाच्या प्रकाश स्वरूपाचा प्रकाश देणारा प्रकाश योजना ही स्वयंपाक खोलीसाठी वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे भोजन कक्ष. तर भोजन कक्षामध्ये प्रमुख केंद्र म्हणजे जेवणाचा टेबल होय. मग हा जो काही जेवणाचा टेबल असतो याच्यावरती केंद्रित प्रकाश निर्माण करायला पाहिजे. जेवणाच्या टेबलवरचा प्रकाश हा जास्त तीव्र असू नये किंवा जास्त तीव्रतेचा असू नये. शांत आणि सौम्य प्रकाशामुळे भोजन कक्षातील वातावरण जे आहे किंवा जेवणाच्या टेबलचं वातावरण जे आहे ते त्या ठिकाणी शांत आणि उत्साह आणि प्रसन्नपूर्ण त्या ठिकाणी राहू शकतं आणि तिथे सुखद असा अनुभवाची प्राप्ती त्या ठिकाणी येते. टेबलवरती डायरेक्ट प्रकाश पडणार नाही अशा स्वरूपाची ट्यूबलाईट किंवा बल्ब हा अशा स्वरूपाने या ठिकाणी लावू नये, कारण की त्याच्यामुळे जेवणाच्या टेबलवरती म्हणजे लाईटकडे किडे हे आकर्षित होत असतात. म्हणून त्या जेवणाच्या टेबलवरती किडे पडण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. म्हणून साधारणपणे जेवणाच्या टेबलवरती किंवा जेवणाच्या जागेवरती डायरेक्ट प्रकाशाची योजना ही करू नये. त्याच्यानंतर आहे प्रसाधन कक्ष म्हणजे स्नानगृह व संगत स्नानगृह आणि त्याच्यासोबत असणारा जो कक्ष असतो किंवा त्याच्या सलग असणारी जी जागा असते त्या जागेमध्ये प्रकाश योजना करताना
घरातील सर्व व्यक्ती म्हणजे त्याच्यामध्ये मग वृद्ध येतील, तरुण येतील, लहान मुलंही येतील, या सर्वांचा विचार करून त्या ठिकाणी पुरेशा आणि स्वतंत्र अशा प्रकाशाची गरज त्या ठिकाणी असते आणि त्या स्वरूपाची प्रकाश योजनाही त्या ठिकाणी करायला पाहिजे. स्नानगृहामध्ये आरसा असल्यास आरशाच्या वरच्या बाजूला जर प्रकाश योजनेसाठी बल्ब किंवा ट्यूब जर लावला असेल किंवा लावला गेला तर त्याचा योग्य पद्धतीने प्रकाशाची प्राप्ती ही स्नानगृहात किंवा त्याच्या सोबतच्या असणाऱ्या जागेमध्ये आपल्याला मिळू शकते. तर अशा स्वरूपाची काळजी जी आहे ती साधारणपणे विविध खोल्यांमध्ये प्रकाश योजना करताना घ्यायला पाहिजे. याच्यातील शेवटचा मुद्दा आहे की लहान मुलांच्या खोलींमधली प्रकाश योजना ही कशी असायला पाहिजे. तर लहान मुलांना लिहिणे, अभ्यास करणे, वाचणे, त्यांचे छंद जोपासणे जसं की ड्रॉइंग, पेंटिंग, त्यांना काही खेळायचं असेल, छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना जर बैठे गेम्स वगैरे खेळायचे असतील तर त्या अनुषंगाने त्यांना योग्य पद्धतीच्या प्रकाशाची प्राप्ती कशी होईल या स्वरूपाची प्रकाश योजनांचा वापर जो आहे तो मुलांच्या खोलीसाठी केला पाहिजे. साधारणपणे रात्रीच्या वेळेस त्यांच्या कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या ठिकाणी नाईट लॅम्पचा वापर करायला पाहिजे. म्हणजे पूर्ण खोलीत लाईट न वापरता फक्त तेवढ्या कामाच्या ठिकाणचा लाईट त्या ठिकाणी वापरला जाऊ शकतो. तर अशा स्वरूपाचा आपण आत्ता या ठिकाणी एकंदर की आपल्या घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये कशा स्वरूपाच्या लाईटची व्यवस्था असायला पाहिजे या संदर्भात आपण आत्ता या ठिकाणी चर्चा केली आहे. आजची ही तासिका आपण या ठिकाणी संपवत आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.